देशातील महागाई आणि रुपयाच्या घसरणीच्या मुद्द्यावरून माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी पंतप्रधानांना उपरोधिक पत्र पाठवत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली आहे। या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। एका डॉलरची किंमत 95-96 रुपये झाली। ही किंमत ज्या 100 रुपये होईल, 100 रुपयाला एक डॉलर, त्या दिवशी आम्हाला मोदीजींचा दिल्लीला जाऊन मान सन्मान करायचा आहे। कारण गेल्या 70 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही, काँग्रेसनं जे होऊ दिलं नाही, ते काम मोदीजीनं अख्ख्या 14 वर्षात केलं। केंद्रामध्ये भाजपचं सरकार, देशामध्ये अनेक ठिकाणी भाजपचे सरकार, आणि या मिळून जर एका डॉलरला 100 रुपये किंमत झाली तर गोरगरीब जनता, अडाणी जनता खूप आनंदित होत आहे। त्यांचं म्हणणं आहे की एवढा मोठा 100 रुपयाला भाव मिळतो एकच डॉलर, तर खरोखर मोदीजी खूप श्रेष्ठ आहे आणि विश्वगुरू आहे। मोदीजींनी निवडणुकांमध्ये भाषणं केली, जातीयवाद, धर्मवाद, जुमलेबाज, आणि हे सगळं करून एका डॉलरची किंमत जर 100 रुपये होते तर यापेक्षा भारत देशाला अभिमान काय। म्हणून ज्या दिवशी 100 रुपये किंमत होईल एका डॉलरची, त्या दिवशी मोदीजींनी आम्हाला वेळ द्यावा, आम्ही आमच्या स्वखर्चाने जाऊ आणि त्यांना साजेसा असा सत्कार करू, तरी आमचं त्यांनी निमंत्रण स्वीकारावं अशी मी अपेक्षा करतो।